हरतालिकेची पूजा करताना सर्वप्रथम एका चौरंगावरती लाल कपडा टाकून त्यावर थोडे तांदूळ टाकून सर्वप्रथम आपण गणपतीजींची स्थापना करणार आहोत। त्यानंतर तुम्ही पार्वतीच्या 2 मूर्त्या घेऊन त्यांची स्थापना करायची आहे। त्या मार्केटमध्ये तुम्हाला रेडीमेड अवेलेबल भेटून जातील। त्यानंतर आपण त्यांना साडी चोळी म्हणजेच हे मार्केटमध्ये रेडीमेड अवेलेबल भेटतात खण, हे तुम्ही ठेवू शकतात। त्यानंतर त्यांना आपण बांगड्या आणि मणी मंगळसूत्र म्हणून हेही अर्पण करणार आहोत। हा पूर्ण सेट तुम्हाला भेटून जाईल। त्यानंतर आपण त्यांना गजरा, जर गजरा नसेल तर तुम्ही फुलं अर्पण करू शकतात व्हाईट कलरचे। त्यानंतर गणपतीला आपण एक लाल कलरचं फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपण मातीची एक पिंड बनवून घ्यायची आहे वाळूची, कारण पार्वतीने हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी स्वतःच्या हाताने ही पिंड बनवली होती। त्यामुळे ह्या पूजेसाठी आपण वाळूची पिंड बनवून त्यावर तुम्ही तुमच्या हिशोबाने फुलांची सजावट करू शकतात। त्यानंतर आपल्याला दोन्ही पार्वती देवींच्या मूर्त्यांना हळदी कुंकू वाहायचं आहे आणि त्यांच्या पायावरही थोडे हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे तुम्ही हळदी कुंकू वाहून झाल्यावर आपल्याला याच्यावरती एक कापसाची माळ ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता या कापसाच्या माळेमध्ये लाल कलरचं कुंकू आहे, ते लाल कलरच्या कुंकवाने मध्ये असं लावून घ्यायचं आणि ही माळ तयार करून पिंड व्यवस्थित तुमच्याकडे जर फुलं असतील तर सजवून घ्यायची आहे, जर नसेल तर काही हरकत नाही। अशा प्रकारे आम्ही पिंड सजवली आहे। त्यानंतर पार्वती देवीने हा व्रत पानं आणि फळं खाऊन पूर्ण केला होता। तर आपण जर मार्केटमध्ये अवेलेबल असेल तर ठीक आहे, 7 प्रकारच्या झाडांची पानं आणि हे केवडाचं फूल इथे अर्पण करायचं आहे पिंडीला। आणि त्यानंतर गणपतीच्या मूर्तीला ह्या दुर्वा ठेवायच्या, 11 किंवा 21 ठेवल्या तरी चालतात, काही हरकत नाही। त्यानंतर हे पण फळं तुम्हाला भेटून जातील, हे फळंही तुम्ही पिंडीवरती अर्पण करायचे आहेत। त्यानंतर हे विड्याची पानं घेऊन त्यावरती तुम्ही सुपारी, हळद हे सर्व नीट वाहून घ्यायचं आहे। हे पॅकेट रेडीमेड आपल्याला 10 ते 15 रुपयामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल। हे नीट व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे एक एक करून ह्या पानांवरती। तुम्ही बघू शकतात विड्याची पानं एका साईडला 2 घेतलेली आहेत, त्याचप्रमाणे तुम्हीही घ्यायची आहेत। टोटल 4 पानं आपल्याला लागतात। त्यावरही आपण हळदी कुंकू नीट वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर नारळ असेल तुमच्याकडे घरात तर ठीक आहे, नसेल तरी काही हरकत नाही। नारळ वाहून त्यावर हळदी कुंकू नीट व्यवस्थित वाहून घ्यायचं आहे। अशी ही पूजा आपण मांडलेली आहे, तुम्ही बघू शकतात। त्यानंतर आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे। पंचामृत तयार करून झाल्यावर ते पिंडीवरती वाहायचं आहे। त्यानंतर आपल्याला 5 फळंही लागतात। जर तुमच्याकडे वेगळ्या प्रकारची फळं असतील 5 तर उत्तम, जर नसेल तर एकही फळ 5 ठेवले तरी चालतात, जसे की 5 केळी, 5 सफरचंद चालते। त्यानंतर आपण पिंडीवरती भस्म वाहायचं आहे। असेल तर चालेल, नाही नसला तरी काही हरकत नाही। त्यानंतर अष्टगंध आणि थोडे तांदूळ वाहायचे आहेत। आता तुम्हाला पिंड दिसत नाहीये कारण त्यावर आपण पानं वाहिली आहेत। त्यानंतर हरतालिकेचं पुस्तक येतं, त्या पुस्तकामध्ये कहाणी असते, हरतालिके पूजेची आरत्या असतात, हरतालिका आरती, गणेश आरती, त्या आरत्या आपण वाचून घ्यायच्या आहेत। जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर यूट्यूबवरती तुम्हाला ह्या आरत्या भेटून जातील। अशा प्रकारे आपण पूजा मांडून घेतली आहे, तुम्ही बघू शकतात। त्यानंतर तुम्ही पाटाच्या बाजूला रांगोळीही काढायची आहे आणि धूप आणि अगरबत्ती लावून आरती करायची आहे। अगरबत्ती लावून आरती करायची। आरती झाल्यावर पाया पडून तुम्ही फळं खाऊ शकतात। या पूजेला फक्त फळच आपण खाऊ शकतो, कंदमुळे असे। तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। सबस्क्राईब करा, लाईक करा।